नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. अजय नावाच्या एका व्यक्तीचं लग्न उमा नावाच्या तरुणीसोबत झालं. लग्नाला 2-4 दिवस झाले. त्यांची सुहागरात्र होती. त्यावेळेस उमा आणि अजय दोघेही एका रूममध्ये गेले. पण उमा अजयला जवळ येऊ देत नव्हती. अजयला वाटलं की उमा आता घरामध्ये नवीन नवीन आहे, त्यामुळे थोडी लाजत असेल किंवा त्या घरामध्ये मिसळण्यासाठी तिला थोडा वेळ लागेल. मात्र उमा 10-15 दिवस असंच करत होती. ती अजयला आपल्याजवळ येऊ देत नव्हती. लग्नाच्या 20 ते 22 दिवसानंतर ती आपल्या माहेरी जाते आणि माहेरी गेल्यानंतर नवऱ्याला एकदम प्रेमाने गोड गोड बोलू लागली होती. ती म्हणत होती की तुम्ही माझ्या घरी या, आपण एक रात्र इथे राहू आणि नंतर परत आपल्या घरी जाऊ. अशामध्ये अजय खूप खुश होतो. त्याला वाटलं होतं की त्याची पत्नी आता एकदम नॉर्मल झाली आहे. म्हणून अजय हा पत्नीला घेण्यासाठी तिच्या गावाकडे निघाला. गाव 2-3 तासाच्या अंतरावर होतं, पण 2-3 तास होऊन गेल्यावरही अजय उमाच्या घरी पोहोचला नाही. त्यामुळे उमा अजयला फोन करत होती, पण त्याचा फोन बंद येत होता. अजयच्या घरचे, उमाच्या घरचे सगळे लोक अजयला फोन करू लागले, पण त्याचा फोन सारखा सारखा स्विच ऑफ येत होता. त्यामुळे सगळे लोक अजयला शोधण्यासाठी निघाले, पण सकाळपर्यंत त्याचा काहीच थांग पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अजयच्या वडिलांना एक फोन येतो आणि तो फोन होता पोलिसांचा. पोलीस त्यांना सांगतात की तुमच्या मुलाची आम्हाला मृतदेह सापडलेला आहे. त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही त्याची डेड बॉडी घेऊन जा. ज्यावेळेस पोलिसांनी त्या ॲक्सिडेंटची चौकशी केली, अजयच्या मृत्यूची चौकशी केली, तर त्यामध्ये एक नाव समोर आलं. ते म्हणजे त्याच्या पत्नीचं. अजयच्या पत्नीनेच अजयची हत्या केली. त्याच्या पत्नीने अजयची हत्या कशा कारणामुळे केली होती की तिचे कारण ऐकून सर्व लोक हैराण झाले. तुम्ही देखील हे सर्व घटना ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही की या महिलेने एका दुसऱ्या व्यक्तीसाठी आपल्या नवीन नवऱ्याची अशा निगरूनपणे हत्या केली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या मराठी क्राईम स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजची सत्य घटना आहे मध्य प्रदेशच्या मसुही जिल्ह्यातील खत्रा पोलीस स्टेशन अंतर्गत खत्रा या गावामध्ये अजय बैस हा तरुण 24 वर्षाचा होता. अजय आपल्या कुटुंबासोबत राहायचा. अजयला मोठी बहीण होती, जिचं लग्न झालं. मोठ्या भावाचं पण लग्न झालं आणि अजय हा सर्वात लहान होता. घरच्यांना अजयचं देखील लग्न करायचं होतं आणि त्यासाठी ते मागच्या वर्षापासून मुलगी बघत होते. पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये अजयचं लग्न जमलं. अजयचं लग्न उमासोबत जमलं होतं. उमा ही त्याच्या गावापासून 100 किलोमीटर अंतरावर राहत होती. अजय आणि उमा दोघेही एकमेकांना पसंत करतात. हे लग्न दोघांच्या पसंतीने झालं होतं. अजय हा खूप खुश होता, पण उमाच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू होतं. अजय आणि उमा या दोघांचं लग्न 12 फेब्रुवारी 2026च्या रोजी झालं होतं. लग्न पण मोठ्या उत्साहाने पार पडलं. अजय हा खूप जास्त खुश होता. तो आपल्या बायकोला आपल्या घरी घेऊन येतो. 2-4 दिवसामध्ये जे पण त्याच्या घरचे कार्यक्रम होते, जे काही पूजा वगैरे होती, ते सर्व रीतिरिवाज असतात, ते सर्व पार पडलं आणि 4-5 दिवसानंतर अजय आणि उमा या दोघांची सुहागरात्र होती. सुहागरात्रीच्या वेळीस अजय आणि उमा हे दोघेजण खोलीमध्ये गेले. खोलीमध्ये उमा त्याला जवळ येऊ देत नव्हती. अजयला वाटलं होतं की नवरी नवीन आहे, उमा सध्या नवीन आहे, त्यामुळे तिला या घरामध्ये अजून थोडा वेळ लागेल. मात्र तेथून पुढे ती बहाणे सांगू लागली. काही ना काही कारण सांगत असायची, पण अजयला आपल्याजवळ येऊ देत नव्हती. अजयने देखील तिला समजावून घेतलं. तो आपल्या पत्नीला काहीही म्हणत नाही. असेच 15 ते 20 दिवस निघून जातात आणि 15-20 दिवसानंतर त्याची पत्नी माहेरी जाते. माहेरी गेल्यावर उमा नवऱ्याला फोन करते आणि 2-3 दिवस त्याला एकदम गोड बोलत होती. उमा अजयला म्हणायची की तुम्ही माझ्या माहेरी या, या ठिकाणी आपण 1-2 दिवस राहू आणि त्यानंतर आपल्या घरी परत येऊ. अजयला वाटले पत्नी ही नॉर्मल झालेली आहे, ती या घरामध्ये पूर्णपणे मिसळलेली आहे, फ्री झालेली आहे आणि या आपल्या घरामध्ये ती आता आपल्या मनाप्रमाणे वागेल. अजय हा खूप खुश झाला होता. तारीख होती 8 मार्च 2026 रोजी. या दिवशी उमा अजयला फोन करते आणि म्हणते की आज तुम्ही माझ्या गावी या, आपण इथे एक रात्र राहू आणि उद्या आपल्या गावी परत जाऊ. अजय देखील दुपारच्या वेळेस आपली बाईक घेऊन पत्नीच्या गावाकडे जायला निघतो. तिच्या गावाकडे जायला 3 तास लागत होते. अजय बाईकवर आपला एकटाच निघालेला होता. मात्र 3-4 तास झाले तरीही अजय हा उमा पत्नीच्या गावाला पोहोचलाच नाही. उमा अजयला फोन करत होती.
अजयच्या घरचे लोक पण अजयला फोन करत होते, पण त्याचा फोन बंद येत होता. त्यामुळे अजयच्या घरच्यांना आणि उमाला पण खूप काळजी वाटू लागली होती. अख्खी रात्र निघून गेली, पण अजयचा काही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अजयच्या वडिलांना एक फोन येतो. तो फोन होता सरई पोलीस ठाण्याचा. सरई पोलीस ठाणे हे उमाच्या गावाजवळच पोलीस ठाणे आहे आणि त्याचं पोलीस ठाण्यातून अजयच्या वडिलांना फोन येतो आणि त्यांना एक बातमी सांगण्यात येते की त्यांचा मुलगा अजय हा सरई पोलीस ठाण्याच्या जवळ एका रस्त्याच्या बाजूला झाडाझुडपामध्ये सापडला आहे. अजयचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याच्या बॉडीवर त्याची बाईक पडलेली होती. असं वाटू लागलं की त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. अजयच्या वडिलांना ही बातमी माहीत झाल्यावर त्याच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला. कोणालाही विश्वास वाटत नव्हतं. हे सर्व अचानक कसं काय घडलं? काय झालं? काय कारण असेल? लग्नाला फक्त 25 दिवस झाले होते आणि अजयची अशा प्रकारे मृत्यू झालेला होता. दुसरीकडे अजयची पत्नी देखील खूप दुःखात होती. तिला पण दुःख वाटत होतं की तिच्या पतीचा मृत्यू झालेला आहे. लग्नाला केवळ 25 दिवस झाले आणि ती महिला विधवा झाली होती. आता अशा दुःखामध्ये सगळे जमलेले लोक अजयच्या पत्नीला सांभाळू लागले आणि अजयच्या घरच्यांना देखील सांभाळू लागले आणि पोलिसांनी अजयच्या मृतदेहाला पोस्टमार्टमला पाठवले. कारण की ही केस अपघाताची होती, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. मात्र पोलिसांना प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलं की हा ॲक्सिडेंट नाही. पोलिसांना थोड्याफार शंका येत होत्या. त्यामुळे त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आणि आपली तपासणी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी अगोदर फोन नंबरचा CDR काढला. CDR म्हणजे अजयचा कॉल हिस्ट्रीचा रेकॉर्ड काढला. त्याने लॉस्ट कॉल कोणाला केला, तो कोणाशी बोलला, हे सगळं त्यांना माहीत होते. पोलिसांना समजलं की अजयने अखेरच्या वेळीच आपल्या पत्नीला त्याची लॉस्ट लोकेशन पाठवलेली होती आणि तो 2-3 वेळेस आपल्या पत्नीसोबत बोललेला होता. अशामध्ये पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी त्याच्या पत्नीची कॉल रेकॉर्डिंग काढली. त्यामध्ये असं दिसून आलं की ही महिला अजयची पत्नी उमा ही एका मुलासोबत बोलत होती. तो मुलगा म्हणजे 30 वर्षाचा पुरुष होता. त्या पुरुषासोबत उमा बोलत होती. उमाचं खूप जास्त बोलणं व्हायचं. अशामध्ये पोलिसांना इथेच संशय आला होता की उमाचाच या खुनामध्ये हात असू शकते. तर पोलिसांनी उमालाच अटक केली आणि अटक करून ज्यावेळी तिची चौकशी सुरू केली, अगोदर तर तिने काही पण सांगितले नाही. पण ज्यावेळेस पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला, त्यावेळेस मात्र उमानं सगळं काही पोलिसांना सांगायला सुरुवात केली की तिनेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे. तिच्या एका साथीदाराने, त्याचं नाव आहे अमर बहादूर, तर अमर आणि उमा या दोघांनी मिळून पतीला मारण्याचा प्लॅन केला आणि अमर बहादूरने आपल्या काही मित्रासोबत मिळून तिच्या पतीची अजयची हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. पण आता पोलिसांसमोर प्रश्न होता, ते म्हणजे तुम्ही दोघांनी अजयची हत्या का केली? तर उमाने आणि अमर बहादूरने कहाणी सांगितली. ते कहाणी अशी होती, काही महिन्या अगोदर अमर बहादूर हा उमाला इंस्टाग्रामवर मेसेज करतो. उमा पण त्या मेसेजचा रिप्लाय देते. उमा आणि अमर बहादूर यांचं गाव जवळजवळ होतं. त्यामुळे उमा आणि अमर बहादूर यांच्यामध्ये मैत्री वाढली आणि ही मैत्री खूप जास्त वाढत चालली होती आणि हळूहळू यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. अमर बहादूरचं अगोदर लग्न झालं होतं. त्याला 2 मुले आहेत. तो साधारण 30 ते 32 वर्षाचा आहे आणि उमा मात्र 22 ते 23 वर्षाची एक तरुण मुलगीच आहे. उमा नेमकी तारुण्यामध्ये आली होती आणि उमा त्या व्यक्तीच्या मागे लागली. ज्यावेळेस त्याने सांगितलं की माझं लग्न झालं आहे, पण तरी देखील तिला काही फरक पडला नाही. तिला काही पण केलं तरी अमर बहादूरसोबतच राहायचं होतं. पण तेवढ्यामध्येच उमाचं लग्न ठरलं, ते म्हणजे अजयसोबत. अजय आणि उमाच्या लग्नाची तयारी सुरू झाल्या होत्या. त्यावेळेस उमा आणि अमर बहादूर हे दोघे एकमेकांना अजूनपर्यंत भेटतच होते. उमा आपला प्रियकर अमरला सांगत होती की मला नवऱ्यासोबत राहायचं नाही, मला तुमच्यासोबत राहायचं आहे. तू तुझ्या पत्नीला सोडून दे. पण त्या अगोदर अमर बहादूर असं म्हणतो की तू आता सध्या या मुलासोबत लग्न कर. ज्यावेळेस हा तुला सोडून देईल त्यानंतर आपण दोघेही एकमेकांसोबत राहू शकतो. तू लग्न कर. लग्न केल्यावर तू अगोदर तुझ्या नवऱ्याला सोडून दे, त्यानंतर मी माझ्या बायकोला सोडून देईल. असा यांचा प्लॅन ठरलेला होता. मित्रांनो, यालाच म्हणतात विनाशकारी विपरीत बुद्धी. या म्हणीप्रमाणे या दोघांनी केलं. मित्रांनो, त्यानंतर उमाचं लग्न अजयसोबत होते. उमा अजयला जवळ येऊ देत नव्हती. अजयला देखील वाटलं होतं की उमाला थोड्या काही समस्या असतील, त्यामुळे ती अशी वागत असेल. पण अजयला अजिबात माहिती नव्हतं की त्याची बायको त्याच्या हत्येचा प्लॅन बनवत आहे. दुसरीकडे उमा आणि अमर बहादूर या दोघांनी अजयच्या हत्येचा प्लॅन बनवला. उमा 8 मार्च 2026च्या दिवशी आपल्या माहेरी जाते
माहेरी गेल्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत मिळून प्लॅन बनवते आणि 9 मार्चच्या रोजी ती आपल्या नवऱ्याला माहेरी बोलावते. माहेरी येत असताना त्याचा पाठलाग उमाचा प्रियकर आणि त्याचे काही मित्र करतात. त्यांनी एक कार बुक केलेली होती. त्या कारमध्ये ते 4-5 लोक अजयचा पाठलाग करत होते आणि उमाच्या गावाजवळ गेल्याबरोबर एका जंगलाच्या बाजूला त्याला अडवतात आणि अडवल्यानंतर त्याला अगोदर जंगलामध्ये घेऊन जातात. जंगलामध्ये नेल्यानंतर ते चौघही त्याला मारहाण करू लागले होते. त्याला बिचाऱ्याला कोणतंही कारण माहीत नव्हतं की आपल्याला हे लोक का मारत आहे. आणि तेवढ्यातच उमाच्या प्रियकराने हँडग्लोव्ज हातात घालून अजयचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह अस्ताव्यस्त फेकून दिला की पाहणाऱ्यांना असं वाटलं पाहिजे की त्याचा अपघात झाला आहे. आणि त्याच्या मृतदेहावरती त्यांनी त्याची बाईक टाकून दिली आणि त्या बाईकची थोडीफार तोडफोड देखील केली, जेणेकरून असं वाटलं पाहिजे की बाईकने ॲक्सिडेंट झाला आहे आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ते सर्व लोक फरार झाले. पोलिसांनी उमा आणि तिच्या प्रियकराला अटक केली, पण काही आरोपी अजूनही फरार आहेत. मित्रांनो, जगात कोणत्या वृत्तीचे लोक आहेत हे आपण कल्पना देखील करू शकत नाही. एका निरपराध तरुणाचा जीव घेतला आणि तुरुंगात जाऊन बसले. आजच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.